नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक अशी भाजी बघणार आहोत जी सगळ्यांची ऑल टाईम फेवरेट आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते। अगदी रोज जरी दिली तरी या भाजीला कोणी नाही म्हणणार नाही। म्हाताऱ्यांनासुद्धा ही भाजी खूप आवडते। ही भाजी तुम्ही मिस्टरांच्या मुलांच्या टिफिनसाठी करू शकता। ही भाजी तुम्ही प्रवासात न्यायला करू शकता। तर ही भाजी कोणती आहे बघूयात। ही भाजी आहे बटाट्याची सुकी चटणी। तर ही भाजी आपण केव्हाही करू शकतो, सगळ्यांना खूप आवडते। तर कशी करायची बघूयात। इथे मी 4 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे। बटाट्यांची साल काढून घ्यायची। बटाटे थोडे जास्त बॉईल करायचे जेणेकरून ते सहज कापले जातात। याप्रमाणे बटाट्यांची साल काढून घ्यायची। उरलेल्या बटाट्यांचे पण आपण या पद्धतीने साल काढून घेणार आहोत। बटाट्यांचे साल काढून झाले की याचे काप करून घ्यायचे। अगदी सहज काप होतात आहे कारण बटाटे व्यवस्थित बॉईल झालेले आहे। अगदी छोटे छोटे काप करून घ्यायचे आपल्याला। याप्रमाणे सगळ्या बटाट्यांचेच आपण याप्रमाणेच काप करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता काप करताना काही काही बटाटे अगदी बारीक झालेले आहे। तर याला आता आपल्याला फोडणी घालायची आहे। कढईमध्ये मी साधारण 3 मोठे चमचे तेल घातलेले आहे। तेल गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की यात आपल्याला धण्याचा कूट घेतला 1 चमचा, जाड असा कूट करून घेतलेला 1 चमचा सौंफ घालायची आहे आणि पाव चमचा हिंग घालायचं। याप्रमाणे दिलेली फोडणीमुळे खूप छान टेस्ट येते। जिरे किंवा मोहरी आपण इथे घालणार नाही आहोत। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की फोडणी करून बघा। 3 मोठे कांदे मी इथे काप करून घातलेले आहे, छोटे छोटे काप केलेले आहे। कांदा तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचा आहे। याप्रमाणे अतिशय मऊ असा कांदा होऊ द्यायचा तेलामध्ये। कांदा मऊ झाला की यात आपल्याला 3 मिरच्या बारीक कापलेल्या आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे, तोही आपल्याला कांद्यासोबत होऊ द्यायचा आहे। व्यवस्थित परतवून घ्यायचा। एकतर तुम्ही मोठ्या फ्लेमलाही कांदा परतवू शकता किंवा मीडियम फ्लेमवरही कांदा परतवून घेऊ शकता। कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे आणि यात आता आपल्याला 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे। पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे। व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं आणि यात आता आपण काप करून घेतलेले बटाटे घालणार आहोत। तर पूर्ण बटाटे मी इथे घालून घेतलेले आहे। व्यवस्थित फोडणीमध्ये परतवून घ्यायचे। याप्रमाणे फोडणी घालताना परतवून घेत असताना पुन्हा त्याचे थोडे थोडे छोटे छोटे काप करून घ्यायचा प्रयत्न करायचा। जेवढे छोटे काप होतील तेवढे छोटे काप करून घ्यायचेत। याप्रमाणे व्यवस्थित त्याला चमच्याच्या मदतीने फोडून घ्यायचं आहे। यात आता आपल्याला मीठ घालायचं। तर इथे 1 चमचा मी मीठ घातलं आहे, तुम्ही चवीनुसार कमी जास्त घालू शकता। अर्धा चमचा धने पावडर घातलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याप्रमाणे मिक्स करून घेताना आपण थोडे थोडे बटाट्यांचे जे छोटे काप आहेत ते आणखी छोटे करायचा प्रयत्न करायचा। याप्रमाणे व्यवस्थित परतवून झालं की झाकण झाकून 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिट झालेले आहे। कोथिंबीर घालायची। आवडत असेल तर थोडी जास्त कोथिंबीर घातली तरीही चालेल आहे, छान लागते। मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ही आपली बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे। याला बटाट्याची चटणीसुद्धा म्हणतात किंवा पिवळी भाजीसुद्धा म्हणतात। अतिशय कमीत कमी तिखट अशी ही भाजी असते। सर्विंग बाउलमध्ये आपण डिशमध्ये काढून घेतो आहे। तर ही भाजी आपली जेवणासाठी तयार झालेली आहे। या पद्धतीने केलेली भाजी सगळ्यांना खूप आवडते। ही भाजी आपण पोळीसोबत खाऊ शकतो, पराठ्यांसोबत खाऊ शकतो, पुरीसोबत खाऊ शकतो, भातासोबत खाऊ शकतो। कशाही सोबत खाल्ली तरी ही सगळ्यांना खूप आवडते। अगदी जास्त जरी भाजी केली तुम्ही तरी ती शिल्लक राहणार नाही ही खात्री। तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. थँक्यू.